कुठे होतो आपण? भूगर्भातील पाणी पुनर्भरणाचे विविध तंत्राचा परिचय करायचा आहे. आता मला सांगा, साध्या भाषेत विचारलं झालं आपल्याला तर भूगर्भ म्हणजे काय? जमिनीचा खालचा भाग, बरोबर आहे. मग खालच्या भागात पाऊस पाणी कुठून येईल? वरतून, बरोबर आहे. खालून पाणी केव्हा मिळेल? जेव्हा वरतून पाऊस पडेल. मग पावसाचा पाऊस जर पडत असेल तर त्याला जर जमिनीखाली फिरवायचं आहे तर काय काय करावं लागेल? तेव्हा पाणी जमिनीखाली जाईल. त्याला म्हणतात तंत्र, त्याला म्हणतात यंत्र. मग काय काय करावं लागेल गावामध्ये? काय काय करावं लागेल? रिचार्ज करते. प्रथम माझा जर आपल्याला जमिनीखाली पाण्याचं पुनर्भरण जर करायचं आहे, भूगर्भामध्ये भूजलाचं पुनर्भरण जर करायचं आहे तर गावामध्ये आपल्याला काय काय करावं लागेल तेव्हा भूगर्भामध्ये पाण्याचं पुनर्भरण होईल आणि मग तो पाणी ज्या घटकाला प्राप्त करून देता येईल तो बी कसा शाश्वत निरंतर. म्हणून पहिला करायचं गावात काय करावं लागेल? रिचार्ज खड्डे. नंबर 2 डॅम बनवावं लागेल. ठीक आहे, डॅम बनविले. नंतर विहीर. मी काय विचारलं? भूगर्भामध्ये पाणी मुरवायचं आहे, पाणी उचलायचं नाही, वरती टाकायचं आहे, खाली टाकायचं पाणी. शेत करावं लागेल, ठोस खड्डे करावे लागतील. पावसाचं पाणी अडवावं लागेल, ते पाणी अडवावं लागेल. नंबर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं लागेल. हार्वेस्टिंग. आणखी काय करावं लागेल? आणखी झाडे लावावे लागतील, वनीकरण करावं लागेल. आणखी काय करावं लागेल? भूमिगत नाल्या बांधल्यावर जमणार नाही ना भाऊ. पावसाचा पाणी थोडीच करणार. शेतकरी बनवावे लागतील.